प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण सर्वांच्या आवडीचे बनवलेले आहे मस्त असे स्ट्रीट स्टाईल मंचुरियन पकोडे। आणि चायनीज जर म्हटलं तर अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्याच आवडीचे म्हटलं चला घरीच बनवूया कोबीचे मस्त क्रिस्पी कुरकुरीत मंचुरियन पकोडे। तर चला पाहूया कसे बनवायचे ते। तर पाहू शकता आता मी हा एक कोबी घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला हा कोबी जो आहे ना बारीक किसून घ्यायचा आहे। तर वरचं पान जे आहे ना मी काढून टाकते कारण वरचं शक्यतो खराबच असतं। तर चला तर मी हे वरचं काढून टाकते। आणि आता हा कोबी आपल्याला काय करायचं आहे बारीक मी किसणीच्या सहाय्याने किसून घेणार आहे। तर अगोदर मी याचे कापून घेते 2 खाप करून असे, म्हणजे किसायला काय होतं की सोयीस्कर जाईल। तर चला तर थोडासा बारीक असं आपल्याला काय करायचं आहे पकोडे बनवण्यासाठी कोबी जो आहे तो किसून घ्यायचा आहे। तर हे बघा किसणीच्या सहाय्याने मी छान असं बारीक किसून घेते। तर आता हा अख्खा कोबी आपल्याला मंचुरियन पकोडे बनवण्यासाठी लागणार आहे। तर असंच करून आपण काय करूया आता सगळा कोबी जो आहे मी बारीक असा छान किसून घेते। हे बघा छान असा बारीक। तर पाहू शकता तर मी सर्व कोबी जो आहे ना किसून घेतलेला आहे किसणीच्या सहाय्याने। आता आपल्याला काय करायचं आहे असं छान असं बारीक किसून घेतला की अगोदर आपण याला धुवून घेऊयात कारण कोबीमध्ये आतमध्ये सुद्धा माती वगैरे असते, त्यामुळे शक्यतो धुवूनच घ्यायचं आणि वासही खूप येतो कोबीचा, त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेते। फक्त कसं धुवायचं ते तुम्हाला सांगते। आता एका भांड्यामध्ये मी हा काढून घेते आणि आता आपण काय करणार आहे अजिबात त्याच्यामध्ये पाणी राहता कामा नये असं आपल्याला कोबी मंचुरियन पकोडे करण्यासाठी लागणार आहे। तर एक कॉटनचा मी कपडा घेतला आहे। आता त्याच्यावरती मी हा किसलेला कोबी टाकते जो आपण धुवून घेतलेला आहे आणि या कपड्याच्या सहाय्याने मी काय करते घट्ट आता हा पिळून घेते, म्हणजे अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही। कारण मंचुरियन पकोडे आपण जेव्हा बनवतो ना ते क्रिस्पी कुरकुरीत होण्यासाठी त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे असा कोबी आपल्याला हवा आहे पीठ मळण्यासाठी। तर हे बघा अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही, अशा पद्धतीने आपल्याला कोबी पाहिजे। तर चला आता हा कोबी तर किसून पण झालेला आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे। आता तर पाहू शकता एकदम सुटसुटीत दिसत असेल तुम्हाला हा किसलेला कोबी आणि पाण्याचा अंशही अजिबात नाही आहे। आता पकोडे बनवण्यासाठी आपल्याला 2 प्रकारची इथे पिठे घेतलेली आहे। तर अगोदर आपण हा कोबी मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते। तर हे बघा ही 2 पिठे मी घेतलेली आहे। तर याच्यामध्ये एक आहे हा मैदा आणि एक आहे हा कॉर्नफ्लॉवर। अगदी तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाची पिठी ते वापरू शकता। तर सगळ्यात अगोदर मी टाकते 7 ते 8 मिऱ्या। मी काय केलं तर बारीक ठेचून घेतल्या होत्या। ती मिऱ्याची पावडर आहे अर्धा चमचा आणि हे आहे आलं लसूण मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकते मी 1 चमचा। अजून थोडीशी मी याच्यामध्ये ॲड करते कारण टेस्ट पण छान येते। तर ही घेतलेली आहे मी मिरची पावडर। तर जास्त तिखट नाही करणारे मी 1-1.5 चमचेच वापरलेले आहे। आणि ही आहे कस्तुरी मिरची पावडर कलरसाठी अर्धा चमचा। आणि आता याच्यामध्ये टाकूया आपण अर्धा चमचा हळद पावडर। तर पकोड्यासाठी मी थोडासा कलर घेते, म्हणजे आपल्याला ना जसं आपण गाडीवरती खातो अगदी त्याचप्रमाणे घरच्या घरी पकोडे खाल्ल्यासारखे वाटेल म्हणून मी कलर घेतलेला आहे। आता हा माझ्याकडे ऑरेंज कलर होता, तुमच्याकडे रेड असेल तर तुम्ही रेड घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ। तर सर्व आता आपण हे टाकून झालेलं आहे। आता आपल्याला मळायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपण हे टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉवर 1 वाटीभर। तर अगोदर आपण कॉर्नफ्लॉवरमध्येच हे मळून घेणार आहे। तर आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। अगदी तुमचा जो कोबी आहे तो पिठामध्ये एकजीव होईपर्यंत हे छान असं मळून घ्यायचं आहे। थोडासा मळायला वेळ लागतो कारण व्यवस्थित एकदम असा प्रेस करूनच मळायचा, जेणेकरून कोबी आणि पीठ एकजीव झाला पाहिजे। कोबी अजिबात दिसता कामा नये या पद्धतीने आपल्याला हा मळून घ्यायचा आहे। आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मिठामुळे काय होतं की कोबीला ऑटोमॅटिक पाणी सुटतं, त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी अजिबात याच्यामध्ये टाकायचं नाही। तर पाहू शकता जसं तुम्ही मळत जाता तसं थोडंसं ते ओलसर होत जाते। तर आता याच्यामध्ये आपण टाकूया अर्धी वाटी मी टाकलेला आहे मैदा। आता याच्यातच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, एकदम नाही टाकलेलं आहे, लागलंच तर आपण टाकणारच आहे पण अगोदर आपण थोडंच टाकलेलं आहे। तर हे बघा आता हे आपण छान असं मळून घेऊया। तर चला अजून आपण याच्यामध्ये काय करूया बघा पातळ दिसते, तर अजून आपण टाकूया हा राहिलेला मैदा। म्हणजे 1 वाटी आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 वाटी इथे मैदा घेतलेला आहे, म्हणजे समप्रमाण आपल्याला लागलेलं आहे। आता हे असंच आपल्याला काय करायचं आहे एकजीव होईपर्यंत छान मळून घ्यायचं आहे। तर हे बघा आता पाहू शकता आता पिठाचा गोळा तयार आहे। आता पकोड्यासाठी आपलं पीठ जे आहे ना तयार झालेलं आहे। आता हे भिजत ठेवायची वगैरे गरज नाही, आता आपण लगेच हे फ्रायसुद्धा करून घेणार आहे। तर हे बघा तेल तापलेलं आहे आणि पीठही तयार आहे। तर चला आता मस्त आपण क्रिस्पी कुरकुरीत बनवूया स्ट्रीट स्टाईल मंचुरियन पकोडे। थोडासा ओला हात करून घ्यायचा पाण्याचा आणि मग असं एक एक करून तेलामध्ये आता सोडूया। आता याचा
आकार जो आहे तो गोलच पाहिजे असं काही नाही. थोडासा ओला हात घेऊन हे बघा असं थोडंसं हातावरती जरी केला तरी चालतो. आणि मस्त असे कोबीचे मंचुरियन आज आपण घरी बनवलेले आहे. अगदी तुम्हाला चायनीजला जसं तुम्ही गाडीवरती खाता अगदी त्याचप्रमाणे हे पकोडे होतात आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीसुद्धा होतात. कारण चायनीजचा कोणताही पदार्थ असो, नूडल्स असो किंवा ग्रेव्ही मंचुरियन असो किंवा हे पकोडे असो आपल्याला खायला आवडतात. म्हटलं चला श्रीलाही खूप आवडतं, एक दिवशी आपण घरीच बनवूया. खूप दिवसापासून चाललं होतं की मंचुरियन घरी बनवायचे आहे, आज योगायोग आलेला आहे. आणि बघा मस्त आणि खूप टेस्टी झाले होते. तर चला असं आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर हे बघा आता मी हे फास्ट गॅसवर तळत आहे. आणि मेन म्हणजे काय होतं की हे पकोडे तळायला थोडासा वेळ लागतो, तर असेच फ्राय करून घेऊया आपण. तर हे बघा आता आपले पकोडे जे आहे ना फ्राय झालेले आहे आणि कलर हे बघा कलरही असा चेंज होतो फ्राय झाल्यानंतरनं आणि मस्त क्रिस्पीसुद्धा झालेले आहे. आता हे फ्राय झालेले आहे ते आपण ताटात काढून घेतलेले आहे. आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण तळून घेऊया आणि शक्यतो काय करायचे की गरम गरमच काढायचे, म्हणजे खायला छान लागतात गरम गरम. तर चला आता हे आपण असेच फ्राय करून घेते. तर पाहू शकतो इकडे आपण अगोदर फ्राय करून घेतलेलं आहे आणि कलर हे सुंदर आहे, आकारही छान आहे आणि मस्त असे क्रिस्पीसुद्धा झालेले आहे, आवाजावरून समजत असेल. तर चला हे बघा सगळे मंचुरियन पकोडे मी बनवून घेतलेले आहे आणि मस्त कलरसुद्धा छान आलेला आहे. अगदी गाडीवरती मिळतात अगदी त्याचप्रमाणे हे पकोडे आपले दिसतात. हे बघा छान आणि क्रिस्पी पण झालेले आहे आणि चव तर इतकी जबरदस्त आलेली आहे. तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने मंचुरियन पकोडे खायला आवडतात का? तर एकदा नक्की ट्राय करून बघा, चवीला जबरदस्त असे. पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटेल. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.